तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, सर्व भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने चालत आहे या आषाढी एकादशी निमित्त. तर काल आम्ही पायदिंडी सोहळ्यामध्ये आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड चलत आलेलो आहे. आणि आमचे मित्र सगळे दोघंजण आमचे मित्र आहे, गावकरी ऋषी भैया आणि अक्षय भैया. आणि आता आम्ही इथं आता फिरण्यासाठी देवदर्शन करण्यासाठी चाललेलो आहे. तर बघू शकता इथे व्ह्यू नजारा सगळा आणि खूप आनंदमय असं वातावरण झालेलं आहे आणि खूप भारी वाटतं मित्रांनो. आयुष्यातून एकदा वारीला गेलोच पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि आमचे दिलखुलास असं व्यक्तिमत्व ड्रायव्हर मामा आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आमचे गारुळे मामा. कोणत्याही कामात कोणतं बी काम असू द्या ते काय म्हणजे कोणाला नाही म्हणतच नाही डायरेक्ट, ते असं आमचं व्यक्तिमत्व आहे गारुळे मामा. आणि आम्ही आता चाललेलो आहे फिरायला. आमचे फिरोज भाई आणि आमचे फिरोज भैया ते पण चाललेले आहे फिरण्यासाठी. आणि आता इथून आम्ही आमचा पुढील मुक्काम आहे जेजुरी आहे. तर उद्या आम्हाला पहाटे 3 वाजता उठून जेजुरी गाठायचं आहे. तर आमच्या दिंडीतील सर्व आमचे वारकरी बांधव आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. मार्गदर्शक हरिनामाचा गजर करत आहे आमचा अक्षय भैया. ॲम्ब्युलन्स जात आहे मित्रांनो. भरपूर अशी सेवा आपल्या आरोग्य खात्याने घेतलेल्या आहे. कोणताही म्हणजे कोणाला काही पण झालं तरी रुग्णवाहिका इथं मिनटासाठी आहे. तुम्ही बघू शकता इथं व्ह्यू. हे बघा वारकरी बघू शकता तुम्ही. सर्व वारकरी बांधव आपल्या ठिकाणी आहे. इथं सर्व ज्याच्या त्याच्या परीने एन्जॉय करत आहे, आनंद घेत आहे. हे दिलच्या वाटत चालू मित्रांनो, बघू शकता तुम्ही चहा घेण्यासाठी. त्याच्यानंतर काही जत्रा भरलेल्या आहे इथं आणि येथील गाडा तुम्ही बघू शकता. सर्व भाविक भक्त दर्शनाच्या दिशेने चाललेलं आहे. आणि इथं सोपान काका यांचं मंदिर आहे भव्य दिव्य आणि तेथील सर्व भाविक भक्त दर्शनासाठी चाललेलं आहेत. बघू शकता इथे मित्रांनो सर्व भावी भक्त इथे आलेले आहेत. राट पाण्याकडे जाऊ, सगळा एन्जॉय करू. थोडासा लांब कर ना, लांब केल्यावर ते चांगलं नाही राहणार. इथं मित्रांनो रुग्णसेवा चालू आहे. इथं जे भक्त पायी चलत आलेले. आता मित्रांनो आम्ही चाललो आहे राट पाळण्याकडे बसण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही राट पाळणे आणि खाली पाणी चिखल. भाविक भक्त काही बघत नाही देवासाठी. तीन जत्रेच घेऊ, बघू शकता खूप सुंदर अशी जत्रा भरलेली आहे इथं. इथं खाण्यासाठी भरपूर असं साहित्य आलेलं आहे, बघू शकता येथील रेट. इकडं चिप्सचं सर्व साहित्य, ज्यूस सर्व प्रकारे आहे. बघू शकता इथे मित्रांनो, इकडे राट पाळणा आहे.
राट पाळण्याची बसण्यात मजा येते कुठंच नाही मित्रांनो. आणि मला खूप भीती वाटते मित्रांनो राट पाळण्यात बसण्यासाठी. काय कराय खेळायचं काय तुला घ्या तुला नव इथं ब्रेक डान्स चालू आहे मित्रांनो. बस का चला तर मित्रांनो आम्ही आता ब्रेक डान्समध्ये बसणार आहे आणि तुम्हाला तिथे व्हिडिओ दाखवण्यात येईल. तर बघू शकता मित्रांनो इथे ब्रेक डान्स. तर मित्रांनो बघू शकता येथील यात्रा खूप तर बघू शकता मित्रांनो आम्ही आलेलो आहेत सोपन काकाच्या मंदिराकडे आणि तिला भाविकांची गर्दी खूपच लांब रांग लागलेला आहे मित्रांनो. तर आपण बघत असाल संपूर्ण भाविक भक्त सोपन काकाच्या मंदिराकडे चाललेला आहे आणि हे प्रवेशद्वार आहे सोपन काका मंदिराचा. तर आपण बघत असाल संत सोपानदेव देवस्थान. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आलेले आहेत आणि रांग लागलेले आहेत. हे सोपन काकाचं मंदिर आहे. आपण खूप गर्दी झालेली आहे. तर हे सोपन काकाचं मंदिराचे हेच आहे आणि पुढील मंदिर आहे. खूप भाविक भक्त इथे जमलेला आहे आणि इथून आता दिंडी सकाळी निघेल सोपन काकाची आणि हे मंदिर आहे सोपन काकाचं येथील. हा मंदिरा येथील परिसर आहे. तर काही भाऊ भक्त आहे आपल्या सोबत आहे बघू शकता तुम्ही. हा म्हणू का हा माना थांबा. तर मित्रांनो आता आम्ही फायनली सर्व जत्रा हिंडलेलो आहे आणि आता आम्ही आमच्या जिथं आमची दिंडी आहे तिथं आम्ही आता थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे आणि खूप एन्जॉय केलेला आहे मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.